मित्रांनो, गोल्डवर सरकारने आता डायरेक्टली मोठा वार केलाय आणि या सरकारच्या एका निर्णयामुळे आता भारतात सोनं खरेदी करणं आणखीन महाग होऊ शकतं. कारण मोदींनी ऑलरेडी सांगितलं होतं की सोने खरेदी थोडी कमी करा आणि जर नाही केलं तर कदाचित हा एक उपाय त्यांनी त्याच्यावर काढलेला असेल. कारण सरकारने अचानक गोल्ड इम्पोर्ट ड्युटी जी होती 60% आता 15% केली आहे, बरोबर. पण आता हा निर्णय अचानक का घेतला गेलाय हो? बरोबर, ह्याचा कधी विचार केलाय का? ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं आणि याचा परिणाम फक्त सोन्याच्याच किमतीवर होणार आहे का, की भारताची इकॉनॉमी आणि शेअर मार्केटवरही येणाऱ्या काळामध्ये एक मोठा प्रभाव पडू शकतो? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांनी आता काय समजून घेतलं पाहिजे या सगळ्या कंडिशन्स मधून. कारण असं वाटत होतं की आता भीती कमी झाली, मार्केट्स एक अपसाइड पकडतील आणि त्याच्यात ही डेंजर न्यूज येते, याच्यामध्ये इकॉनॉमिकली डिस्टर्ब करते सगळ्यांना. आणि या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत हे सगळं समजून घेणार आहे की सरकारने ही ड्युटी का वाढवली आहे बाबा, याचा गोल्ड मार्केटवर नक्की काय परिणाम होऊ शकतो आणि पुढील काही दिवसात मार्केटमध्ये आपल्याला आणखी काही महिला मिळू शकतं. खरंच ते म्हणतात ना की गोल्ड 1 लाखापर्यंत येईल का नाही, हे पण कदाचित होतंय का नाही, असं बरंच एक क्लॅरिटी तुम्हाला याच्यामधून येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो नमस्कार, मी शंभूराज खामकर आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये, जिथे आपण थोडं गोल्ड बद्दल डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगेल की आपले जे पुण्याचं नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये आपण आता ऑफलाईन बॅचेस पण सुरू केलेत आणि याच्यामध्ये आम्ही विविध टॉपिक्स तुम्हाला इथे डिटेल शिकवतो. तुम्हालाही जर ऑफलाईन शिकायचं असेल वीकेंड बॅचेस मध्ये, डेली बॅचेस मध्ये, तर आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि डिटेल माहिती जाणून घेऊया. आता मेन आपल्या टॉपिककडे येऊया. आधी सगळ्यात नेमकं काय झालंय तर भारत सरकारने इम्पोर्ट ड्युटी आता 60% वरून 15% करून टाकली आहे. म्हणजे आता याचा इम्पॅक्ट काय होईल तर भारतात बाहेरून जे काय आयात होणारं सोनं आहे हे अधिक महाग पडेल. आता याच्यावर आपण एक मेन चर्चा करू की हा निर्णय का घेतलाय. तर भारत हा जगातील सगळ्यात मोठ्या गोल्ड इम्पोर्ट करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साहजिक आहे बाहेरून आणायचं म्हणजे डॉलर खरेदी करावे लागतील आणि ते डॉलर पण स्पेंड करावे लागतील. त्याच्यासाठी डॉलर वापरून हे सोनं आयात करावं लागतं. आता सध्या होतंय काय तर क्रूड ऑइलच्या प्राइस वाढत आहेत, रुपीवर दबाव म्हणजे ऑल टाइम लोवेस्ट प्राइसला आपला रुपया पडलाय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली, वीक झालाय तो. आणि याच्यामुळे काय होतंय की त्याचा दबाव वाढतोय. रिझर्व्ह बँकेला जे काही फॉरेक्स रिझर्व्ह आहेत ते मेंटेन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारसाठी महत्वाचं हे सगळं करणं झालंय की अरे हे इम्पोर्ट्स कमी करायला गरजेचं आहे याच्यामध्ये. म्हणून पहिली प्रायोरिटी याच्यामध्ये गोल्ड इम्पोर्ट कमी करण्यासाठी सरकारने स्टॅम्प ड्युटी वाढवली. कारण महाग झालं तर काही वर्ग याच्यामध्ये थोडा थांबू शकतो याच्यामध्ये. आता याचा थेट परिणाम काय होऊ शकतो बरं तर बघा, जर इम्पोर्ट ड्युटी वाढवली तर भारतामध्ये सोन्याची किंमत वाढेल, बरोबर. कारण ज्वेलरी आहे कंपन्यांना आणि इम्पोर्टर्सला आता जास्त टॅक्स द्यावा लागणार आहे आणि ते जर टॅक्स देतील तर ते साहजिक आपल्या खिचून त्याला काढून घेणार आहेत. यामुळे गोल्ड ज्वेलरी महाग होऊ शकते. वेडिंग सीझन आता याच्यामध्ये काय होईल तर डिमांड याची नॉर्मली कमी होईल आणि गोल्ड मार्केटमध्ये याच्यामध्ये काय होईल की थोडी व्होलॅटिलिटी यामुळे वाढू शकते. आता मार्केटच्या दृष्टीने बघितलं तर जेव्हा गोल्ड प्राइसेस वाढतात तेव्हा गोल्ड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स मध्ये नॉर्मली मुवमेंट दिसते. त्याचवेळी ज्वेलरी सेक्टरमध्ये पण प्रेशर येण्याची शक्यता असते. कारण महाग सोन्यामुळे ग्राहक खरेदी कमी करणार आहे त्याच्यामध्ये, किंवा नॉर्मली डिमांड सप्लाय जो असतो तेरी त्याच्यानुसार इथे काय होतं की डिमांड कमी होतो. त्यामुळे पुढील काही दिवसात मार्केटमध्ये गोल्ड प्राइसेस, रुपयाची मुवमेंट आणि ज्वेलरी सेक्टरवर इन्व्हेस्टरची नॉर्मली नजर राहील आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की काही गोष्टी आपल्याला इथे थोडं फोकस करणं गरजेचं आहे. आता हा निर्णय शॉर्ट टर्म साठी मार्केटमध्ये मोठी हालचाल निर्माण करू शकतो, पण लॉंग टर्म मध्ये गोल्डची डायरेक्शन इंटरनॅशनल मार्केट आणि डॉलर आणि ग्लोबल इकॉनॉमीवरच याच्यामध्ये डिपेंड असणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता गोल्ड किती होईल काय होईल तर लक्षात ठेवा. महत्वाची गोष्ट काय होईल की ह्या लेवलमुळे गोल्ड थोडं आणखीन व्होलॅटाईल राहील याच्यामध्ये आणि प्राइस कमी होण्याची चिन्हे अजून तरी काही दिसत नाही त्याच्यामध्ये. पण महागाई वाढते, गोल्ड कदाचित त्याच्यामुळे अजून थोडं महाग पडेल, कॉस्ट पडेल. कारण जर आता जसं मोदींनी काही गोष्टी सांगितल्या तसं इतर देशांच्या पीएमने पण काही स्पीच देतात. त्यामुळे असं दिसतंय की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये काहीतरी मोठं संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत आणि त्यामुळे हे सगळे मेन देश सावध झालेत आणि आपल्याला प्रत्येकाला सावध होणं गरजेचं आहे. त्यामुळे भिवू नका. सिंपल गोष्ट आहे की काही अनवॉन्टेड किंवा गरज नसताना मोठी खरेदी करू नका याच्यामध्ये, कारण पैसा अडकून बसेल याच्यामध्ये. ओके. आणि इम्पोर्ट ड्युटी वगैरे हे सगळं आपली इम्पोर्ट कॉस्ट जी आहे याच्यामध्ये ते कमी करण्यासाठी याच्यामध्ये गव्हर्नमेंटने सुरू केलेला एक याच्यामध्ये प्रयत्न आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की गोल्डची प्राइस ह्याच्यामुळे पुन्हा 2 लाखाला टच होईल का, हळूहळू पुन्हा 1 लाखाला टच करेल? खाली कमेंट करून
सांगायला विसरू नका आणि याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही स्टॉक मार्केट विथ AI शिकायचं असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि इन डिटेल माहिती जाणून घ्या.